प्राप्त झाली, सगळ्यांनी वस्ती केली. आणि देवरात्र काय म्हणतात? सावत्यासी रात्री वनमाळी स्वानंदी भेटे प्रेमळी चतुर्भुजी मुख कमळी प्रेमे कुडवाळीतसे. आणि मग काय सांगाव? साता महाराजाला ते भेटले आणि भेटल्यानंतर चारी भुजांनी आलिंगन दिलं. देवाने चारी भुजांनी आलिंगन दिलं. मुख कमळी प्रेमे कुर्बानीतसे. मुखात प्रेम गालावरून हात फिरवला. काय म्हणतात? धन्य मने सावत्यास तू साधिले पुरुषार्थास वार करी अतिथी असोस पूर्णत्वा पोसिले. देव म्हणतात, माणसं म्हणले देव म्हणतात. सावता महाराज, अहो तुम्ही चारही पुरुषार्थाला साध्य केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. वारकरी आले, त्या सर्व वारकऱ्यांना कुठलं म्हणून बाकी कुणाला नाही जरी तर वारकऱ्याला सांभाळून त्यांना थोडस धन देत जावं, त्यांना वस्त्रदान करीत जावं, अन्नदान करीत जावं वारकऱ्याच्या बाबतीत. कारण वारकऱ्याला देवाने भिकारी करून टाकले. देवाने भिकारी करून टाकले वारकऱ्याला. त्याशिवाय ते फिरतच नाही. सगळं जर सन्मान योग्य जर झालं तर हे काय फिरणार? देवाची भक्ती करणार नाही का महाराज? म्हणून पूजाग्रस्ताश्रमाचा प्रकार सर्वपेक्षा श्रेष्ठ थोर ज्ञानदाता परम प्रखर पूर्ण सामील तयाला. तुझ्या ग्रस्ताश्रमाचा प्रकार जर पाहिला, बाकीचे लोक ग्रस्ताश्रमी नाहीत असं नाही, पण सगळ्यात श्रेष्ठ जर असेल तर सावता महाराजांचा ग्रस्ताश्रम आहे. म्हणून ब्रह्मचर्याचे 4 प्रकार: बाह्य, प्राजापती, नैष्ठिक, गायत्र. प्राजापती ब्रह्मा, ब्रह्मचारी तो थोर परिपूर्ण सावता. ब्रह्मचार्याचे 4 प्रकार सांगितले: ब्राह्मणे, प्राजापती, नैष्ठिक, गायत्र, प्रजापती, ब्रह्मचारी. सगळ्यामध्ये श्रेष्ठत्व आहे परिपूर्ण ब्रह्मचार्यामध्ये. ऋतुकाली श्रीगमन, परस्त्री माते समान. प्राजापती ब्रह्मचारी पूर्ण. कारण प्राजापती ब्रह्मचारी कुणाला म्हटलं की ऋतू काळामध्येच स्त्री बरोबर संबंध, परस्त्रीला आई समान मानणं, हे प्राजापत्य ब्रह्मचार्याचं लक्षण सांगितलं. पुढची एक सावत्या तूच आहे. ग्रस्ताश्रमाचे 4 प्रकार: प्रति जीवन वार्ता कसार, याया वरायाचे कसार 2 प्रकार झाले. ग्रस्ताश्रमाचे 4 सांगितले. प्रति जीवन वार्ता कसार, यायावर आयाचे असे 2 प्रकार झाले. शालीन षटकर्म समर, घोर संन्यासी चतुर, सर्व पाळीने साचार तुळशी कसावत्या. सगळे षटकर्म सुद्धा सावता महाराजांनी पाळी. वानप्रस्थे अत्याचार, वैखान सावंतपुर, वान केले बिन दोन केली आव्हान मदत्या. वानप्रस्थाचे सुद्धा 4 प्रकार सांगितले. वैखान सावंतपुर, वान केले आणि पेनपुर असं 4ही आपात लोकांना मदत केली. चतुर्विध संन्यास प्रकार, चक्र बहुदत्त 2 नामसार, हंस परमहंस 4 शास्त्रांतरी प्रसिद्ध 4. संन्याशीचे सुद्धा 4 प्रकार सांगितले. चतुर्विध, बहुदत्त आणि हंस आणि परहंस हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. परहंस संन्यास त्याची तुला कळाले सार, ग्रस्तासोनी निर्विकार तुझी अससी सावत्या. परहंस नावाचा संन्यास आणि त्याचं सार तुम्हाला मिळालं. म्हणून ग्रस्ताश्रमामध्ये असून निर्विकार अशा अवस्थेमध्ये तुम्ही राहिला. तो बृहस्पती संन्यासी येणं चांगली स्पर्ध दे परी आश्रम साथी साधली ती सगळासी आगम्य. तुम्ही ग्रस्ताश्रमी आहात का संन्यासी आहात हे आम्हाला स्पष्टतेने सांगता येणार शब्द नाही. दोन्ही आश्रमाचं साध्य तुम्ही केलेलं आहे. सगळ्याला आगम्य असं आहे की त्यानंतर चारी ज्ञान साधले घरी जाळून आश्रमाचे घरी निराश श्रमी निराश श्रमी. अज्ञान आपलं आश्रमाचे सगळे घर जाळून टाकले आणि निराश्रमी तुम्ही झाला. संकल्प विरत्मना कारणाशीला कोण सुखी पूर्ण झाला. म्हणून संकल्प विरहित झालं. अहंकाराचं सगळं नासून टाकलं, तेच अद्वैताला दिसलं आणि सुखाने सुखी पूर्ण झाला. कवी कल्पना पूर्ण ऐश्वर्यवान भाषणाप्रती जोर कर्मा करता विरिताचार जडो नमतिशात्मर अनंत ही जग विशालती झाले त्यावर ज्ञान बळे जगिया तुला तो पूर्ण साधिलासी. ऐसे न जनियाती जोर ब्रह्मयाने तुझेला समजा तो ब्रह्मायु पर्यंत तीर ब्रह्म प्रलय सहरे. ऐसा दुर्धर अशा प्रकारचा तो साध्य केले. ब्रह्मदेवाने संसार सजिला, पण कसा सजिला? जोपर्यंत